उद्यापासून 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज, विजांसह पावसाची शक्यता। देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष रविंदर सिंग लवलींच्या भाजप प्रवेशानंतर करण्यात आली नियुक्ती। दिल्लीत आपचे मंत्री आणि नेत्यांचं वॉकेथॉन, जेल का जवाब वोट सेच्या माध्यमातून केजरीवालांच्या अटकेचा केला निषेध। उंचच्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेत वाढ, जरावली परिसराला सैन्य दलानं घेरलं, सर्च ऑपरेशनही जारी। खालिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडामध्ये 3 भारतीयांना कॅनडा पोलिसांनी केली अटक, तर कॅनडा कडक कायदे शासन असणार आदेश, ट्रुडो यांचे कारवाईनंतर विधान। युक्रेन आणि रशियातील वाद पुन्हा सुरू होण्याच्या शक्यता, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना रशियानं टाकलं वॉन्टेड या यादीत। पाकिस्तानी वंशाचे सादिक खान तिसऱ्यांदा लंडनचे महापौर, लेबर पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पाकच्या सुरक्षा दलासोबत आंदोलकांची झडप, शेकडो लोक जखमी, 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामध्ये जगभरातून पॅलेस्टिनी नागरिकांसाठी निदर्शनं, अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि कॅनडा तसंच जर्मनीमध्येही युद्ध थांबवण्याची मागणी। ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात पुरामुळे हाहाकार, घरं, महामार्ग, शेती पाण्याखाली, जवळपास लाखभर लोक विस्थापित। करीना कपूर बनली युनिसेफची राष्ट्रीय अँबॅसिडर, बालकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार असल्याचं स्पष्ट। लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक क्षितिज जारापकर यांचं निधन, वयाच्या 54व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।